विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना आता विठ्ठल मंदिरामध्ये थंडगार अशी हवा आता मिळणार आहे। आपण बघू शकतो की विठ्ठल मंदिरामध्ये जो मंदिराचा जो परिसर आहे म्हणजे आज 16 खांबे असेल, 4 खांबे असेल, त्याचबरोबर जो विठ्ठलाचा गाभारा असेल, या संपूर्ण परिसरामध्ये सेंट्रलाइज एसी तर बसवण्यात आलेला आहे। मंदिराच्या वेगवेगळ्या भागामध्ये आता थंडगार हवा आता भाविकांना तर खाता येणार आहे। आपण बघू शकतो की आता आषाढी यात्रेचा सोहळा आता लवकरच संपन्न होतो आणि या सोहळ्याकरता लाखोच्या संख्येने भाविक हे पायी चालत येतात। आलेल्या दमलेल्या भाविकांना तर थंडगार हवेमध्ये तर विठ्ठलाचं दर्शन मिळावं यासाठी विठ्ठल मंदिरात वेगवेगळ्या ठिकाणी असे सेंट्रलाइज 10 एसी तर बसवण्यात आलेले आहे। आपण बघू शकतो की हा विठ्ठलाचा 16 खांबे असेल किंवा गाभारा असेल, हा परिसर इतर मंदिराच्या तुलनेमध्ये लहान असल्यामुळे तर महापूजेकरता ज्या टायमाला मुख्यमंत्री सपत्नीक येत असतात त्या टायमाला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी होत असते, त्यामुळे सफोकेशनचा देखील त्रास होण्याची शक्यता असते। आपण बघितलं असेल की तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांना देखील त्यावेळेस सफोकेशनचा त्रास झाला होता। त्यानंतर अमृता फडणवीस यांना देखील सफोकेशनचा त्रास झाला होता। त्यानंतर मंदिर समितीने कुठेतरी याची दखल घेत आता हा सेंट्रलाइज एसी बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर या मंदिरामध्ये जे आता टेम्परेचर आहे जवळपास 24 ते 25 डिग्री टेम्परेचर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आता थंडगार हवा या मंदिरामध्ये मिळणार आहे। कुठल्याही पद्धतीचा त्रास न होता भाविकाला आता सुलभ दर्शन मंदिरामध्ये आता दिलं जाणार आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।